शांतता घ्या। आता आज आपण ही जी मूर्ती आहे या मूर्तीला दशविध प्रकारचं स्नान घातलेलं आहे। स्नान करून हिच्यामध्ये आत्मा यावा भगवंताचा यासाठी तो दगड जो होता याला शुद्ध केलेलं आहे। दुपारी बघा इथे एक होम केला होता छोटासा, याला म्हणतात कुटीर होम। कुटी म्हणजे काय? झोपडी। म्हणजे ही मूर्ती ज्या ठिकाणी तयार केली जाते त्या ठिकाणी कुठलाही दगड, लक्षात ठेवा का, कुठलाही दगड हा तो कारागीर ज्यावेळेस घडवत असतो त्यावेळेस तो वळत नाही। मग त्यावेळेस कुठल्या तरी प्राण्याचं रक्त किंवा तो कारागीर काहीतरी व्यसन करतो आणि त्या व्यसनामध्ये ती मूर्ती घडवत असतो। म्हणजे काय, त्या नशेमध्ये घडवतो। आणि मग ती घडवल्यानंतर ज्या वेळेस त्या मूर्तीची आपण प्रतिष्ठापना करत असतो त्यावेळेस तो दोष समोर दर्शन घेणाऱ्यांना लागत असतो। काय म्हणून तो दोष लागू नये यासाठी इथं यज्ञ मंडपाच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर ज्या वेळेस मूर्ती आणली जाते तर पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी त्या गावात तो होम व्हायचा। पण आपण राजस्थानवरून बाहेरून कुठेतरी मूर्ती आणतो, तिथे जाऊन आपल्याला ते करणं शक्य नाही। म्हणून आपण तो विधी दुपारी इथं केला आणि त्या प्राणीवधादी दोष, प्राण्याचा वध झालेला असेल, त्याचं रक्त त्या दगडाला लागलेलं असेल तर तो दगड शुद्ध व्हावा यासाठी ते हवन केलं। त्याच्यानंतर आता मूर्तीला दशविध प्रकारचं स्नान केलेलं। आता आपल्याला ह्या मूर्तीमध्ये भगवंताचं दिव्य तेज म्हणजेच आत्मा याचा प्रवेश ह्या मूर्तीमध्ये करायचा आहे।